विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आरटी या पाचही संस्थांचे जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी फॉर्म भरण्यात आलेले होते त्याचे हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे डिटेल्स मध्ये डाउनलोड करून दाखवणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपला टेलिग्राम ग्रुप देत आहे. टेलिग्राम ग्रुपवरती सर्व लिंक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्व संस्थांच्या उपलब्ध झालेले बघायला भेटतील. आता या ठिकाणी मी बार्टीचं हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, परीक्षा ही आपली 14 सप्टेंबर पासून ते 27 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या 6 दिवस अगोदर तुम्हाला काय होईल तर तुमचे परीक्षेचे शहर दिसायला सुरुवात होईल तिथे लॉग इन केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर तुम्हाला 3 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल असे त्यांनी सांगितलेले आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे 14 आणि 15 तारखेला UPSC चे पेपर आहेत त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. जशी जशी तुमची परीक्षा जवळ येईल 6 दिवस अगोदर तुम्हाला तुमचे परीक्षेचे शहर दिसेल, एक्झाम सिटी दिसेल. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 11 तारीख आणि 3 दिवसानंतर तुमचे UPSC चे पेपर आहे आणि UPSC चे हॉल तिकीट आलेले आहेत. तशाच प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षांचे तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता सर्वात पहिल्यांदा इथं लॉग इन वरती आल्याच्या नंतर इथं जो तुम्ही ईमेल आयडी दिला होता तो ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता, तुम्ही पासवर्ड तुमच्याकडे असेल ईमेल हा आयडी झाला आणि जो खाली पासवर्ड आहे तो तुम्ही टाकायचा आहे. आता आयडी टाकलेला आहे, वरती ईमेल आयडी बघू शकता इथे आणि इथे मी साइन इन च्या बटनावरती मी क्लिक करत आहे. फक्त एवढीच प्रोसेस आहे. तर इथं बघू शकता कॅन्डिडेटचा फोटो दिसत आहे, इथे सही दिसत आहे, ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे ते दिसत आहे. त्या फॉर्मची इथून तुम्ही प्रिंट काढू शकता आणि बघू शकता ऍडमिट कार्ड नावाचा इथं ऑप्शन दिसत आहे. आता एकापेक्षा जर जास्त अर्ज भरलेले असतील तर इथं खाली तुम्हाला अनेक अर्ज दिसतील. इथं एकच अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळे दिसत आहे. इथून खाली अनेक अर्ज तुम्हाला बघायला भेटतील ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी. आता ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिंपली काहीच करायचं नाही. ऍडमिट कार्ड नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती मी क्लिक करत आहे. बघू शकता त्याच्यावरती मी क्लिक केले, माझे ऍडमिट कार्ड या ठिकाणी ओपन झालेले आहे. ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं सेव्हचा ऑप्शन येत आहे आणि तुमच्या मोबाईलवरती इथं प्रिंटचा ऑप्शन वगैरे येऊ शकतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. संपूर्ण अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पॉज करून पुन्हा एकदा बघू शकता आणि डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकतात. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर बघू शकता एक्झाम सिटी दिसत आहे, रिपोर्टिंग टाइम वगैरे दिसत आहे. ठीक आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.